नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. सध्या आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वारणेच्या खोऱ्यात ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की कादंबरीचा नायक हिंदूरावने इंग्रजी सरकारविरुद्ध बंड पुकारलेले असते. त्यामध्ये दगाफटक्याने त्यांचा एक साथीदार मारला जातो. त्याचा सूड घेण्यासाठी हिंदूराव निघालेला असतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ते प्रेस केल्यानंतर जे ऑल बटन येतं तेही दाबा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपली काय मते आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग आता आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. मांगले गावच्या उजव्या बाजूने वारणा नदी वाहत असल्यामुळे आणि डाव्या बाजूने मोरणा नदी त्याला वळसा घालून गावच्या पूर्वेला वारणा नदीत विलीन झाल्यामुळे आडकित्त्यातल्या सुपारी सापडावी तसा हा गाव वर्षानुवर्ष त्या दोन नद्यांच्या कात्रीत सापडलेला आहे. पावसाळी दिवसात तर या गावची फार पंचायत होत असे, कारण वारणा नदीवर नाव चालत असे तर मोरणा नदीवर नाव चालत नसे. त्या नदीला आलेला पूर जास्त काळ टिकत असे, परंतु पूर ओसरून उतार होईपर्यंत लोकांना अडवून बसावे लागत असे. आज नागपंचमीचा सण असल्यामुळे मांगले गावात झकपक कपडे घातलेले शेतकरी इकडून तिकडे फिरत होते. घरोघर पुरणपोळीचे जेवण तयार होत होते. श्रीमंतांच्या घरी जेवण तयार झाले होते, पण ऋण काढून सण करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या घरी ते अद्याप तयार नव्हते. परंतु प्रत्येक घरातून धूर व पुरणपोळीचा सुगंध बाहेर पडत होता. कित्येक शेतकरी देवाला नैवेद्य दाखवून मोकळे होत होते. नागपंचमीचा सण म्हणजे मुलींचा सण. हा सण गावातील सर्व मुली नवनवी वस्त्रे धारण करून, घरात असतील ते दागदागिने घालून, नटून थटून थव्याथव्यांनी जमून गावात व शिवारात रेंगाळत होत्या. काही मुली फुलांनी व लाह्यांनी ताटे भरून वारुळ पूजनासाठी नदीकडे जात होत्या. शेतकरी मुलांनी पुढे नदीवर जाऊन वाळूची वारुळे तयार करून ठेवली होती. चल ग सये वारुळाला, कालच्या लाह्या वेचून खाया, अशा गीताच्या ओळी गात तिकडे जात होत्या. काही मुली वारुळ पूजन करून घरी येत होत्या. नदीला मुलामुलींची एकच गर्दी झाली होती. वारुळ तयार करणारी मुले प्रत्येक मुलीकडून मजुरी म्हणून लाह्या घेत होती. काही मुले बकाने मारीत खिदळत होती, तर गावही मुलींच्या गीताने गजबजला होता. जिकडून तिकडून मुलींचे घोळकेच्या घोळके गावात येत होते. आज गावात आनंदी आनंद भरला होता. शेतकरी आपले दुःख दारिद्र्य विसरला होता. उद्याच्या विवंचनेचा त्याला विसर पडला होता. त्या आनंदाच्या भरात त्याने गोठ्यातील म्हशींनाही कुंकू लावले होते. शेतकरी एकमेकांना जेवायला बोलवत होते. मुलींचे घोळके ऐकत होते. मुले इकडून तिकडे जात होती. कोण जेवायला ये म्हणून हाका मारित होते, तर कुणी जेवलं म्हणून सांगत होते. कुणी जेवून ढेकर देत होते, तर कोणी छाती काढून पान तंबाखू खात होते. म्हणजे सर्व गाव आनंदात होता. गावाच्या उगवतीकडे एका टोकाला मोठ्या पत्र्याच्या घरातही आज अशाच प्रकारचा आनंद भरला होता. हे घर या गावच्या कृष्णाजीचे होते. कृष्णाजी पाटील हे या गावचे वतनदार होते. त्यांना या गावात फार मान होता. कोणी त्यांचा शब्द मोडीत नव्हते. घरात भरपूर शेती होती आणि नदीकडेला त्यांची एक मळी होती. त्यांचे वय 50च्या आत बाहेर होते. कृष्णाजी शरीराने खुजा परंतु मजबूत, हाडापोडाचा, दणकट, कसदार असा माणूस होता. तो साधी गुळकीचे पैरण घाली व जाडे भरदे पंजी नेसे आणि डोकीला जुन्या चालीचा मोठा पटका बांधी. त्याच्या गोऱ्या गोल चेहऱ्यावरील आखूड मिशांमुळे तो एखाद्या पितळेच्या जुन्या देवमूर्तीसारखा दिसे. कृष्णाजीची पत्नी राधाबाई ही त्याच्यासारखी जुन्या वळणाची बाई होती आणि त्याचा वडील मुलगा हंबीर व लाडकी मुलगी मंगला ही दोन मुले त्याला आपल्या दोन डोळ्यांप्रमाणे प्रिय होती. हंबीरचे वय 20च्या आत होते. तोही आपल्या बापाप्रमाणेच भरदार शरीराचा तरुण होता. त्याने आता सर्व शेतीचे काम स्वतःच आवरले होते. त्यामुळे कृष्णाजीला कसलीच दगदग उरली नव्हती. आणि हंबीरच्या पाठीशी मंगला. तिला 100 सुंदर मुलीतून सुंदर म्हणून कोणीही निवडली असती अशी ती मुलगी होती.
आणि तिच्या सुंदरपणाला गालबोट लावणारा एकही दोष तिच्यात नव्हता. टाचेपासून केसापर्यंत तिच्या शरीराचा प्रत्येक भाग सुंदरपणात भरच घालीत होता आणि तिच्या हसण्यापासून रडण्यापर्यंत सर्व काही सुंदर असेच होते. तिचा रंग पोचलेल्या गव्हासारखा दिसे. कृष्णाजी तिला माझी बागवानी म्हणत असेल. आणि आज नागपंचमीचा सण होता. मंगलाने घरातील सर्व दागिने घातले होते. तिने नवे पातळ परिधान केले होते. त्यामुळे ती फारच सुंदर दिसत होती. ती नागपूजन करून आली होती व स्वयंपाक करीत असलेल्या आपल्या आईला मदत करीत होती. कृष्णाजीला संसारात कसलीच चिंता नव्हती. परंतु येऊन जाऊन तो मंगलाच्या लग्नाचा विचार करीत असे. कारण मंगला आता वयात आली होती. तिचे या वर्षात लग्न होऊन जायला पाहिजे होते व ती सासरी जायला हवी होती. तिचे नांदून सणावारासाठी माहेरी यायला पाहिजे होती. कृष्णाजीने मंगलाच्या लग्नाची पुष्कळ खटपट केली होती. ती लग्न होऊन एकदा नांदू लागली की आपल्यावरचा मोठा भार हलका होईल असे त्याला वाटत होते. 3 वर्षांपूर्वी त्याने तिचे लग्न ठरवले होते. त्याने आपला मित्र जाकलेकर पांडू पाटील याचा मुलगा राजाराम याला पसंत केले होते आणि माझी मंगला मी आपल्या मुलाला दिली असे वचनही पांडू पाटलाला दिले होते. त्याप्रमाणे पांडू पाटलांनी लग्नाची सर्व तयारी केली. नवरी पाहिली, कुंकू लावले गेले. सर्व काही नक्की झाले. पांडू पाटलांच्या दारात लग्नाचा मांडव घातला. लग्न 4 दिवसांवर येऊ ठेपले आणि एकाएकी पांडू पाटलाची पत्नी फोड्याचा रोग होऊन मरण पावली. सर्व लोकांची निराशा झाली. मंगलाचे लग्न 3 वर्ष पुढे ढकलले गेले. त्याला आज 3 वर्षे पूर्ण होत होती. म्हणून कृष्णाजी आज जाकल्याला गेला होता. घरात स्वयंपाक आटपट आला होता. कृष्णाजीने नागपंचमीच्या दिवशी येणार म्हणून सांगितले होते. मंगला आपल्या वडिलांची वाट पाहत बसली होती. हंबीर दारात नुसताच येऊन बसला होता. अलीकडे हंबीरची व चिखलवाडीच्या नागोजीची दाट मैत्री जमली होती. तो रोज चिखलवाडीला जात होता. त्यात नागोजी पाटलाची पत्नी फार दिवसांच्या आजाराने मरण पावली होती व दुसरे लग्न करण्याची त्यांनी तयारी केली होती आणि त्या कामासाठी नागोजीने हंबीरला एकदा विचारलेही होते. हंबीरने मंगला आपल्याला द्यावी म्हणून नागोजीने त्याचे कान भरले होते आणि हंबीरलाही ते कबूल होते आणि मंगलाने नागोजी पाटलाबरोबर लग्न करावे म्हणून तो सारखा प्रयत्न करीत होता. परंतु मंगला त्याला तयार नव्हती. म्हणून तो मंगलाचा कारडार करीत होता. तर हंबीरचे हे मत कृष्णाजी व राधाबाई यांना मान्य नव्हते. मंगलाही तयार नव्हती. आपल्यापेक्षा मोठा श्रीमंत शेतकरी व इनामदार पोलीस पाटील त्याच्याशीच मंगलाने लग्न करावे म्हणून हंबीर हट्टाला पेटला होता आणि आंधळा म्हातारा सरकारची माफी मागून सुटलेला म्हणून मंगला त्याला विरोध करीत होती. त्यामुळे दोघात उभा वाद निर्माण झाला होता. हंबीर नेहमी नागोजीची स्तुती करीत असे आणि मंगला नागोजीची थट्टा करीत असे. मंगला मुद्दाम हंबीरला चिडवण्याकरिता कोणतीही संधी दवडत नसे. ती हंबीर बसलेला पाहून हळूहळू एक गीत गुणगुणत असे. ते असे: माझ्या ग अंगणात कुणी टाकिली कातर, भाऊराया हंबीर माझा आंधळ्याचा मैत्र. आणि हे गीत हंबीरच्या अंगाची आग करी. तो ओल्या मिरच्यांची कोरडी चटणी खाल्लेल्या माणसाप्रमाणे फुसफुस करी आणि राधाबाई व कृष्णाजी मध्ये पडून ते भांडण तोडून टाकेल. परंतु आज सणावाराचे भांडण करायचे नाही असे मंगलाने मनाशी ठरवले होते. हंबीर सोप्यात कुऱ्यात बसला होता. इतक्यात मंगला दाराच्या चौकटीत येऊन म्हणाली, दादा, तू जेवून घेणार की आबा येईपर्यंत थांबणार? ते माझं मी पाहीन. हंबीरने कपाळावर आठ्यांचे जाळे करून व नाक फुगून तिरकसपणे उत्तर दिले. हंबीर एकरीवर आलेला पाहून मंगलाने खुलासा केला. हे पहा, आई विचारत आहे, मी नाही. समजलं का? हो, समजलं. तू मला विचारणारही नाहीस आणि मीही तुला विचारू नये असं तुझं म्हणणं आहे हे मला पूर्वी समजलं आहे. ए बाबा, आज तू भांडणाला आलायस का? मंगलाने आपले पिठाने भरलेले हात चोळीत त्याला विचारले. मी तुला हात जोडते. आज सणावाराचा भांडू नको. हवं तर मी आपल्या तोंडाला कुलूप लावून गप्प बसते. बरं बरं, जा, जास्त शहाणपणा करू नको. हंबीरने तिच्याकडे मुळीच न पाहता सांगून टाकले. आतापर्यंत ऐकत असलेली राधाबाई बाहेर आली व म्हणाली, हंबीर, असं रे काय? मी सांगितलं म्हणून तिनं तुला सरळ विचारलं. तिच्यावर का करवदलायस? राधाबाईचे बोलणे मध्येच थांबून मंगला म्हणाली,
का माझ्या लग्नाबद्दल नागोजीनं तुझ्या मागं जास्त तगादा लावलाय का? तसं तरी सांगून टाक. राधाबाई आपल्या पाठीशी जवळ आलेली पाहून मंगलाला आता जोर चढला होता. हो हो, लावला आहे तगादा. मग काय? हंबीरने आपला आवाज चढवला. अरे बाबा, मग जातोस कशाला त्याच्या घराला? त्या चिखलवाडीऐवजी आपली मळी बरी, शेतात जावं. मंगलाने हळू आवाजात त्याला टोमणा मारला. हे ऐकून हंबीर जास्त चिडला आणि म्हणाला, तू फार शहाणी होऊ नको. मी कुठेही जाईन, वाटेल ते करील. तू कोण मला विचारणार? आमच्या घरात तूच तेवढा शहाणा हो. मंगला हंबीरच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलू लागली. तू कुठेही जा, वाटेल ते कर, परंतु एखाद्या आंधळ्या बांगड्याबरोबर माझं लग्न ठरवायची खटपट करू नको एवढंच. काय? मी खटपट करू नको तर कोण करणार? आम्ही नाही करणार तर कोण आहे? असं म्हणून त्याने दारात बांधलेल्या एका रेडकाकडे बोट केले. त्या रेडकाने भले मोठे एक मक्याचे घाट तोंडात धरले होते आणि ते डोळे झाकून चघळत होते. जणू समोर सुरू असलेल्या भांडणाकडे लक्ष द्यायला त्याला फुरसतच नव्हती. त्याला कोण वाईट म्हणेल ते विचार मोठं झालं म्हणजे औत तरी ओढील. पण मंगलाने रेडकाची तारीफ सुरू केली. त्यामुळे हंबीर जास्त संतापला. म्हणजे माझ्यापेक्षा त्या रेडकाला जास्त अक्कल आहे, असंच तुला म्हणायचं आहे होय ना? तसं मी कशाला म्हणू? माझं म्हणणं एवढंच आहे की जे काही करायचं आहे ते आबा करतील. मंगलाचे हे बोलणे ऐकून हंबीर म्हणाला, जे काही करायचं आहे ते आबा करतील, पण तू कोण असंच ना? बरं, मी म्हणतो आबा तरी काय करणार? कारण मुळातच तू पांढऱ्या पायाची आहेस. तुझं कुठंच लग्न जमेना. म्हणून शेवटी आबांनी एका नाचऱ्याबरोबर तुझं लग्न जमवलं. पण ऐन लग्नाच्या वेळी तुझं नशीब रडलं आणि पुन्हा आबा त्याच्याच दारी गेले आहेत. पण मी खात्रीने सांगतो, आजही आबा हात हलवीतच येणार. हे हंबीरचं बोलणं राधाबाईला फारच झोंबलं. ती म्हणाली, हंबीर, आज सणाचं पोरीला वाटेल ते बोलतोयस. तुला झालं आहे तरी काय? वैराचं वैरीपण चिंतल्याप्रमाणे तू बहिणीचं वाईट चिंतत बसला आहेस का? याचं नाव काय? आई, त्याला माझं कितीही वाईट चिंतू दे. असे म्हणून मंगला हंबीरकडे वळली व म्हणाली, आजही आबा हात हलवीत येऊ दे, पण तूही लक्षात ठेव, मी कधीही त्या नागोजीशी लग्न करणार नाही. तू पदराला गाठ बांधून ठेव. बरं बरं, मीही पाहीन. असे गुरकून हंबीर उठून अंगणात गेला. राधाबाईने मंगलाला आत घरात नेले आणि हे भांडण त्यावेळेपुरते थांबले. हंबीर गुरांना वैरण घालीत होता. निरनिराळ्या रंगाचे पटके बांधलेले लोक इकडून तिकडे फिरत होते. दिवस वरती फिरला होता. घरात शांतता पसरली होती. मंगला व राधाबाई घरात बसल्या होत्या. कृष्णाजीचं घोडं दारात आलं. त्याच्या टापांचा आवाज ऐकून मंगला धावतच बाहेर आली. कृष्णाजीने घोडे हंबीरच्या हाती दिले व तो सरळ जोत्यात सोप्यात आला आणि मंगळाजवळ त्याने आपले पागोटे व अंगावरचे धोतर दिले. इतक्यात राधाबाईने त्याला पाणी आणून दिले. कृष्णाजीने हातपाय धुवून घेतले. हंबीर घोडे बांधून जोत्यावर आला आणि कितीतरी वेळ शांतता, मग पुन्हा त्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाला. तोच राधाबाईने जेवण वाढले आणि कृष्णाजी व हंबीर जेवायला बसले. आतापर्यंत कृष्णाजी जाकलेकरांबद्दल काय सांगणार याच्याकडे राधाबाई, मंगला व हंबीर यांचे लक्ष लागले होते. परंतु कृष्णाजीनेही तसे काहीच सांगितले नाही. जेवण झाले व कृष्णाजी पुन्हा सोप्यात येऊन बसले. हंबीरही जवळ बसला होता. ते दोघेही पान तंबाखू खात होते आणि राधाबाई दाराच्या आड उभी राहून कृष्णाजी काय सांगणार ते ऐकण्यासाठी उत्सुक झाली होती. आणि राधाबाईच्या पाठीशी मंगला उभी होती. कृष्णाजी म्हणाला, हंबीर, मी जाकलेकरांचा विचार काढला, पण लग्नाचं काही जमत नाही. हे कृष्णाजीचे बोलणे ऐकून राधाबाई व मंगला चौकटीच्या आत बसल्या आणि पुढे काय झाले आहे हे ऐकू लागल्या. लग्नाचं जमत नाही हे कृष्णाजीचे उद्गार ऐकून हंबीरने विजयी मुद्रा केली. तोंडात पानाचा विडा कोंबला व तो म्हणाला, का? काय झालं अन्न जमायला? कृष्णाजी म्हणाला, आज 12 महिने झाले. राजाराम कुणाला न विचारता घर सोडून कुठंतरी निघून गेलाय, त्याचा पत्ताच नाही. हे ऐकून राधाबाई म्हणाली, पण असं एकाएकी जायचं कारण तरी काय झालं?
मग आता काय करायचं? कृष्णाजी म्हणाला, आता काय करायचं? देवच देवळात नाही तर काय गुरुवाची पूजा करायची? आणि राजारामनं घर सोडायचं कारण? मी खरं सांगू का? आजकालच्या पोरांना कारण बिगर काही लागत नाही. तो कुठं गेला आहे हे पांडू पाटलालाही माहित नाही. राजाराम घरातून गेला हे मला शिवारातच समजलं. मग मी पांडू पाटलाला काहीच बोललो नाही. त्यांनी मला आपण होऊन सर्व काही सांगितलं. पण मी तरी काय करणार? चांगला हातातोंडाशी आलेला मुलगा गेल्यामुळं पाटील पार हादरून गेले आहेत आणि आता एका नखा एवढ्या पोराला सांभाळीत बसले आहेत. हे सर्व ऐकून हंबीर म्हणाला, आबा, मी खरं सांगू का? हे जे झालं ते बरंच झालं. पांडू पाटील तुमचे मैत्र म्हणून मी काही बोललो नाही, पण त्या घरात मंगलाला द्यावी असं मला वाटत नव्हतं. कारण पांडू पाटील आमच्या बरोबरीचे नाहीत. काही झालं तरी आम्ही मुबलक जमिनीचे मालक व ज्यांना गावात घर आणि शिवारात शेत नाही असे पांडू पाटील. आम्हासारख्या माणसांनी आपल्या किमतीनं विकावं. पांडू पाटलाच्या घरी मंगलाला देणं मला पसंत नव्हतं, कारण त्याची आमची बरोबरी नव्हती. आणि आताच मी जे बोललो ते तसंच झालं आणि पुढेही मी म्हणेन तसंच होणार आहे. हंबीरच्या अंगावर मुठभर मांस चढल्याप्रमाणे झालं होतं, तर मंगला संतापली होती. हंबीरचे शहाणपणाचे बोलणे ऐकून ती म्हणाली, हे पहा हंबीर, मी काही लहान बाळ नाही. तुझं बोलणं मला कळतं. तुला वाटतं तुझं म्हणणं खरं झालंय, पण हे चूक आहे. कावळा बसायला आणि डहाळी मोडायला गाठ पडली आहे, एवढंच आहे. हे पहा, पुढं म्हणशील तर तुझं म्हणणं कधीच खरं होणार नाही. मंगलाच्या या बोलण्याने घरातील वातावरण गरम झाले. राधाबाई चिडली व म्हणाली, ज्यानं पाळणं पाहिलं आहे तो बाशिंग पाहतं. पण हंबीर, तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट का सांगून टाकत नाहीस? सांग ना. हंबीर म्हणाला, मी पूर्वीच सांगितलं आहे आणि माझं मत आहे. आपण चिखलवाडीकरांशी सोयरीक जोडावी. ते आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत. शिवाय 10-5 गावांवर त्यांचा दरार आहे. 5 घोडी पळून दमतील एवढी त्यांची जमीन आहे. मंगलाचं जन्मोजन्मीचं कल्याण होईल. कृष्णाजी म्हणाला, हे मला पूर्वीच समजलं होतं, पण त्या घरात मंगला द्यावी असं मला वाटत नाही. कारण एकतर नागोजीबाईनं तिच्या बरोबरीचा नाही. दुसरी गोष्ट, तो माणूस तुरुंगातून आल्यापासून भलभलते चाळे करून लागलाय आणि मंगला त्याच्याशी लग्नाला तयार नाही, म्हणून मला ही सोयरीक करायची नाही. आबा, त्यानं भलभलते चाळे केले हे तुम्ही मला सांगाल का? हमीरने जरा ठासून विचारले. मी कशाला सारा खोरा सांगेन. त्यानं परवा आबा नावाच्या माणसाला जेवायला वाढून दडून गोळी घातली आणि इंग्रजांनी त्याला तशालाच सोडले. तो फक्त अशी चांगली माणसं मारायसाठी. आणि असे जीव घेणाऱ्या माणसाला मी माझी मुलगी देऊ म्हणतोस? पुन्हा नाव काढू नको. आबा, ऐकून तरी घ्या. हंबीर पुन्हा म्हणाला, हे बंडखोर लोक कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ज्यांना पोटाला अन्न नाही ते पोटासाठी वणवण करीत फिरतात. ज्यांच्याजवळ पसाभर जमीन नाही असे लोक आज बंड बंड करून नाचतात. आणि अशा लोकांना नागोची सारख्या दौलतीच्या धनानं कशी मदत करावी? त्यानं आपल्या दौलतीसाठी, आपल्या जमिनीच्या बचावासाठी सरकारला मदत करायची नाही तर कोणाला करावी? आणि ज्याचा खून झाला तो माणूस त्या बंडखोरांपैकीच एक होता, डोकं फिरलेला. ते बाकीचं काही काढू नका. मंगलाच्या कल्याणासाठी माझं म्हणणं मान्य करा. हे हंबीरचं लांबच्या लांब चराट ऐकून मंगला म्हणाली, बाबा रे, तू माझं कल्याण करायची एवढी तसदी घेऊ नको. हंबीर मंगलाकडे न पाहताच म्हणाला, तू मला दाबू नको. मी तुझ्यापेक्षा वडील आहे. तू माझ्यापेक्षा वडील आणि तू वडील म्हणून मी तुझं ऐकावा? मग बाबा, तुझ्यापेक्षा वडील असून तू त्यांचं काय ऐकत नाहीस? आधीच का शहाणा झालायस? मी म्हणते ते लग्न जमणार नाही. कृष्णाजी म्हणाला, बरं, आता हा वाद राहू द्या. पाहू पुढचं पुढं. तोच कृष्णाजीचा वाटेकरी धोंडीबा आला. धोंडीबाचा चेहरा वरमलेला होता. त्याला पाहून कृष्णाजीने विचारलं, काय धोंडीबा, काय यानं केलं? धोंडीबा म्हणाला, आबा, तसं माझं काम नव्हतं. मी फक्त तुम्हाला एक बातमी सांगायला आलोय. मला मोठी पंचायत पडली आहे. आज मळीला वस्तीवर कसं जावं?
कारण आपल्या मळीला बंड आलाय आणि पोरं कोणीच मळीला जायला घर काढीनात. तेव्हा काय करावं? कृष्णाजी म्हणाला, काय बंड? तुला कोणी सांगितलं? धोंडीबा म्हणाला, मी डोळ्यांनी पाहिलं. दर माणसापाशी बंदूक दिसली मला. आतापर्यंत स्तब्ध असलेला हंबीर नाकेसरच्या नादाने नाक फणफणतो तसे बंदुकीचे नाव ऐकून फणफणला व म्हणाला, धोंडी आबा, कुणी मळीला जात नसल तर मी जाईन. कोणी मळीला जायचं नाही, कृष्णाजी म्हणाला. मी सांगितल्याशिवाय कोणीही मळीला जायचं नाही. इतक्यात गावातील बरीचशी मंडळी कृष्णाजीच्या अंगणात आली. थोड्याच वेळात त्या अंगणाला छोट्याशा बाजाराचे रूप आले. जो तो म्हणत होता, बंड आलं. कृष्णाजी म्हणाला, गावकरी मंडळी शांत व्हा आणि काय भानगड आहे ते नीट कळू द्या. गावकरी मंडळीतून बहिरुदाजी आला. आपला गाव सर्व शिवार, खोरा आणि गावदरी समदच बंडानं वेढलं. कृष्णाजी म्हणाला, आपल्यापैकी कुणाला त्यांनी त्रास दिला आहे का? नाही, अद्याप तसं काहीच झालं नाही. मग तुम्ही गलबला का केलाय? कृष्णाजी बोलू लागला, त्यांनी जर शिवारात कशाला हात लावला नाही, कुणाला मारहाण केली नाही, मग शिवार वेढला आहे असं का म्हणता? काही लोक आपल्या रानात आलेत हे खरं, परंतु ते का आले आहेत याचा विचार करून बोला. बहिरूने आपली टोपी काढली व टकलावरचा घाम पुसून तो म्हणाला, माझा अंदाज आहे ही कलीस खोटी आलिया. कोण कशासाठी बंड करेल याचा नेम त्या देवालाही नाही कळणार. मग मी काय? कृष्णाजी म्हणाला, म्हणजे काय? बहिरू म्हणाला, म्हणजे असं, कोण लुटल्यालुटीसाठी, कोण पोटा पाण्यासाठी, कोणी वाटीसाठी, तर कोणी लंगोटीसाठी बंड करतोय. कुणाला स्वराज्य पाहिजे तर कुणाला शेतकरी राज्य पाहिजे. आणि या सगळ्या भानगडी देवाला कशा कळणार? कृष्णाजी म्हणाला, हे झालं बहिरूचं मत. आणि बोला, कुणाला काय वाटतं ते? आतापर्यंत बहिरूचे पुराण ऐकत बसलेला नारू म्हणाला, कोणी का बंड करीना? त्याला काहीतरी पाहिजे असतं. पोटासाठी बंड करू नये तर काय करावं माणसानं? मरावं? ते काय नाही. माणूस बंड का करतं हे त्या बंडवालासनी ठावं खरं. पण आमच्या रानात बंड का आलं ते आम्ही बघितलं पाहिजे. माझं असं मत आहे की हे बंड आमच्या वाट्या लंगोट्या पळवायला आलं नाही. त्यांचं काम निराळच आहे आणि ते म्हणजे परवा चिखलवाडीत झालेला खून. त्यासाठीच हे लोक आले असतील. ज्याप्रमाणे सारंगीच्या तारा एकदम छेडल्या जाऊन सर्वांचा एकच आवाज निघावा, त्याप्रमाणे नारू मामाचे वरील उद्गार ऐकून त्या लोकांच्या तोंडून एकच आवाज निघाला, हेच बरोबर. परंतु हंबीर मात्र बैचन झाला, कारण तो अंदाज नागोजीच्या नरड्याला भिडला होता. त्यामुळे तो कावराबावरा झाला, उठला, चरफडत घरात गेला. नंतर सर्व लोकांनी ठरविले की कृष्णाजीने बंडवाल्याच्या पुढाऱ्याची भेट घ्यावी व त्याचे काय म्हणणे आहे हे पाहावे आणि गावाला सांगावे. कृष्णाजीने गावकरी मंडळीला सांगितले, उद्यापासून शिवारात जो कोणी बंडवाला भेटेल त्याला लोकांनी सांगावं की कृष्णाजी पाटलाला बंडवाल्याच्या पुढाऱ्याची भेट घ्यायची आहे. तेव्हा त्यानं घळीला यावं किंवा कृष्णाजीला बोलवावं. सर्व शेतकरी मंडळींनी हे कृष्णाजीचे म्हणणे कबूल केले व सर्वजण घरोघर निघून गेले. तोंड ओळख मोडली होती. अंधार पसरत होता. घरोघर दिवे लागत होते. मंगलाने घरात दिवा लावला होता, पण सोप्यात अंधार होता. त्या अंधारात आता कृष्णाजी, मंगला, राधाबाई व हंबीर अशी चौघेच बसली होती. सर्वच त्या बंडाचा विचार करत होती. राधाबाई हळू आवाजात कुजबुजल्या, या नागोजी पाटलानं काही बरं केलं नाही. माणसाला जेवाय वाढून त्याचा जीव घेणं केवढं पाप. माझी पक्की खात्री झाली आहे, आता त्याची 100 वर्षे भरली, नागोजी वाचणार नाही. मंगला म्हणाली, मी म्हणते त्या बंडखोरांनी त्या नागोजीला अजून जिवंत ठेवलंच का? हे ऐकून हंबीरच्या नाकाला मिरच्या झोंबल्याप्रमाणे झाले. तो पुन्हा नाक फेंदरून म्हणाला, तू त्यांना बोलून मला चिडू नको. लांब जीभ करून माणसानं बोलावं तरी किती? मंगला म्हणाली, मी तर एकच जीभ काढून खरं आहे तेच बोलते, पण काही माणसं 2 जिभा काढून खोटं बोलतात. त्यांना काय करावं? मी 2 जिभा काढून बोलतो, हंबीर मोठ्याने ओरडला.
गावात शांतता पसरली होती. कोणीही मोठ्याने बोलत नव्हते. प्रत्येक माणूस हळूहळू कुजबूज करत होता. गावात निरनिराळ्या अफवा पसरल्या होत्या. कोणी म्हणत होते देववाडीच्या दत्त्याचे हातपाय तोडून बंडवाल्याने इकडे आले आहेत. कोणी म्हणे पुनाळची दोन्ही रामोशी तोडून मारली. कोणी म्हणे आता नागोजी पाटलाची बारी आहे. आणि सर्वजण म्हणत हळू बोला. हंबीरच्या खेकसण्यातही कृष्णाजी फार चिडला. तो म्हणाला, हंबीर, तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष आहे. तू नागोजीच्या जीवाबरोबर आपला जीव चराट्यासारखा वळून का टाकलायस? सुक्याबरोबर ओलही जळतं. तू ते जळू देऊ नको. आणि ही तुझी पाठची बहीण आहे. तिला डाफरू नको आणि तिला सुईच्या आणीवर धरू नको. ते मला खपणार नाही. कृष्णाजीच्या या दरडवण्याने हंबीर थंड पडला. पण आतून तो चुलवानाप्रमाणे तापला होता. मी कशाला तिला सुईच्या आणीवर धरू? असे म्हणून तो उठला व घरात गेला. त्याने कुऱ्हाड घेतली व तो बाहेर आला आणि म्हणाला, आई, मी जातो चिखलवाडीला, उद्या येईन. हे ऐकून राधाबाई म्हणाली, हंबीर, हे रे काय? रात्रभर वाचली कथा आणि कालचा गोंधळ बरा होता. मगापासून इथं काय ऐकलंस आणि विसरलास? एकतरी एकच जा. हंबीर म्हणाला, आई, मला पाटलानं जेवणाचं आमंत्रण दिलंय. मी मगाशीच जाणार होतो, पण बसलो तसंच. आता मला गेलंच पाहिजे. राधाबाई म्हणाली, तू नको जाऊ म्हणून ऐकणार नाहीस. पण बाहेर अंधार आहे मी म्हणत आहे आणि नागोजीचा जीव वाघाच्या जबड्यात आहे. तू तुझा जीव सांभाळ. असे म्हणून राधाबाई कृष्णाजीकडे वळून म्हणाली, ऐकलं का? हंबीर शेवटी चिखलवाडीला निघाला. तिने कृष्णाजीकडे जणू ती फिर्यादच गुदरली. हो, ऐकलं. पण हंबीर माझा ऐकत नाही. हंबीर मघा जमलेल्या लोकांचा अंदाज जर बरोबर असेल तर तू करतोस ते चूक आहे. मळीला बंड आलाय. हे कृष्णाजीचे बोलणे ऐकून हंबीर म्हणाला, हो, ते खरं आहे, पण मला गेलंच पाहिजे. असे म्हणून हंबीर घराबाहेर पडला व चिखलवाडीच्या वाटेला लागला. मांगल्यापासून चिखलवाडी अवघी 1.5 मैलांवर असल्यामुळे हंबीर रोज येत जात असे. पण आज तो निराळ्या मनस्थितीत निघाला होता. त्याच्या कानात कृष्णाजीचे शेवटचे शब्द घुमत होते. तो विचार करीत गावाबाहेर निघून माळाने गाडी मार्गाने चालू लागला. त्याने घोंगड्याची खोल डोईच्या पटक्याबरोबर घट्ट बांधली होती व पल्लेदार दांडा असलेली कुऱ्हाड हातात घेतली होती. तो खंबीर पावले टाकीत निघाला होता व पावसाने ओली झालेली जमीन त्याच्या पायाखाली दबत होती. रात्र किर्र करत होती. वाऱ्याला कोणी बांधून घातल्याप्रमाणे तो बंद झाला होता. त्यामुळे झाडाचे पानही हलत नव्हते आणि लहान लहान बोरीची झुडपे उंदरावर मांजर टपून बसल्याप्रमाणे गप्प बसली होती. हंबीरच्या हातातली कुऱ्हाड मध्येच लक्क करून चमकत होती. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. ते अकराळ विक्राळ आकृत्या करून इकडून तिकडे झोके घेत होते. जणू कोणीतरी त्यांची शेंडी पकडून त्यांना अंतराळी घरल्यामुळे ते धडपड करीत आहेत असा भास होत होता. आणि त्याच्या या भेसूर हालचालीने भेदरलेल्या चांदण्या आपल्या डोळ्यांची हळूच उघडझाप करीत होत्या. सारा खोरा शांत व गंभीर झाला होता आणि हंबीर एखाद्या झुंजेच्या बैलासारखा मुसमुस करीत चिखलवाडीला निघाला होता. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण येथेच निरोप घेऊयात. भेटूयात उद्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.